नगरमध्ये मध्यरात्री भयंकर घटना। महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं। पैसे चोरणं बाजूला राहील, पण महिलांसोबत जे घडलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील। बोधेगाव परिसरातील खेडे वैद्य आणि खंडागळे वस्ती नेहमी सारखीच शांत होती। रात्रीचा अंधार दाट झाला होता, रस्त्यावर कुणाची हालचाल नव्हती आणि अशाच वेळी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पहिलं घर लक्ष्य करण्यात आलं। खेडे वस्तीवरील घराचा दरवाजा आतून बंद होता। घरात आप्पासाहेब खेडे आणि त्यांची पत्नी यमुना झोपले होते। अचानक दाराकडून आवाज झाला। काही क्षणातच कटावणीने दरवाजाचा कोयंडा तोडण्यात आला। 4 अनोळखी व्यक्ती घरात घुसल्या। हातात चाकू, कटावणी आणि चेहऱ्यावर कोणतीही दया नाही। काही समजायच्या आत आप्पासाहेब खेडे आणि यमुना यांना मारहाण सुरू झाली। कसलाही विरोध करण्याची संधी दिली नाही। घरातील सोन्या चांदीची झडती सुरू झाली। 1.5 तोळे सोने, 5 भार चांदी आणि सुमारे 50,000 रुपये रोख रक्कम त्या घरातून लंपास करण्यात आली। संपूर्ण प्रकार काही मिनिटातच उरकला गेला। पहिलं घर लुटून झालं, पण त्या रात्री इथेच सगळं थांबणार नव्हतं। अवघ्या 10 मिनिटात दुसऱ्या घराकडे हेच लोक वळले। बाहेर झोपलेले कसरू खेडे यांना धमकावत दरवाजा उघडायला लावण्यात आला। घरात प्रवेश करताच हल्ला चढवण्यात आला। मोहन आणि परमेश्वर या 2 मुलांना लोखंडी गज, तलवार, हातोडे आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली। घरात आरडाओरडा सुरू झाली, पण अंधार, भीती आणि शस्त्रांच्या धाकामुळे कोणीही मदतीसाठी बाहेर पडू शकत नव्हतं। याच घरात संगीता खेडे यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावण्यात आले आणि त्या क्षणी जे घडलं ते ऐकून कुणाचंही मन सुन्न होईल। दागिने ओढताना संगीता यांच्या दोन्ही कानांना गंभीर इजा झाली। कान फाटले। पूजा आणि सीताबाई यांनाही बेदम मारहाण करण्यात आली। या घरातून 6 तोळे सोने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। आता परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं, पण अजूनही सगळं संपलेलं नव्हतं। यानंतर दरोडेखोर थेट वैद्य वस्तीच्या दिशेने गेले। पांडुरंग यादव वैद्य यांच्या घरावर हल्ला करण्यात आला। त्यांच्या डोक्यावर जबर मार बसला। ते गंभीर जखमी झाले। त्यांची पत्नी रुक्मिणी यांनाही मारहाण करण्यात आली। घरातील रोख रक्कम आणि 3.5 तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले। पांडुरंग वैद्य यांना प्रथम बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवावं लागलं। या कुटुंबातील आप्पासाहेब आणि संतोष हे दोघेही नेवासे पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत। ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे। गाव हादरलेलं असतानाच पहाटे 1च्या सुमारास चौथी घटना घडली। खंडागळे वस्तीवर अंकुश खंडागळे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना मारहाण करण्यात आली। घरातून 20,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी नेली। मोबाईल फोडून टाकल्यामुळे पीडितांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला होता। या सर्व घटनांनंतर अखेर पोलिसांना माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तपास सुरू करण्यात आला। वैद्यवस्तीवरील घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत। या फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू झाला आहे। बोधेगावपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर मराठवाड्याची हद्द आहे। हद्द ओलांडून रोड रॉबरी, चोरी, दरोडे या प्रकारांची संख्या वाढत असल्याचं नागरिक सांगत आहेत। उत्तरेस गोदावरीचा वाळूचा पट्टा असल्यामुळे चोरट्यांना पळ काढणं सोपं होतं। या सगळ्या कारणांमुळे बोधेगाव आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत। इथे पोलीस ठाणे सुरू करण्याची अनेक वर्षांची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। एका रात्री 4 घरांवर दरोडे, महिलांवर अमानुष अत्याचार आणि संपूर्ण परिसर दहशतीखाली। नगर जिल्ह्यातील ही घटना केवळ चोरीची नाही तर माणुसकी हादरवणारी आहे। तपास सुरू आहे, पण त्या रात्रीचा अंधार आणि भीती अजूनही गावाच्या मनातून गेलेली नाही।